माहूर तालुक्यात विक्रीसाठी येत असलेला गुटख्याचा साठा जप्त, 6 लाख रुपयाचे वाहन, 1.5 लाख रुपयाचा प्रतिबंधित गुटखा जप्त. सिंदखेड पोलिसांची जबर कारवाईने गुटखा माफियात खळबळ. माहूर किनवट तालुक्यात गुटखा माफियांनी डोकेवर काढल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली माहूर सिंदखेड पोलिसांनी अवैध दारू गुटखा विक्री विरोधात धडक कारवाई सुरू केल्याने माहूर तालुक्यातील सिंदखेड पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या सारखणी येथील वन उपज तपासणी नाका येथे फिक्स पॉइंटवर वाहन तपासणी सुरू असताना एका वाहनात बसलेल्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली असता कारमध्ये प्रतिबंधक गुटखा आढळून आल्याने कारसह गुटखा जप्त करून चालक मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना 20 रोजी 7 वाजता घडली आहे. माहूर किनवट तालुक्यात रुपया पद्धतीने गुटखा विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भेंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, सिंदखेड पोलिसांनी निरीक्षक संतोष जोंधळे रात्रंदिवस गस्त घालत जबरी कारवाया करत दिनांक 20 रोजी रात्री पेट्रोलिंगसह वाहन तपासणी मोहीम सुरू असताना वन विभागाच्या सारखणी येथील वन उपज तपासणी नाका येथे कार क्रमांक MH29 CR 0155 मधील चालक मालकांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली असता यामध्ये प्रतिबंधित गुटखाबंदी असलेला सुगंधित मसाला ज्याची किंमत 1,40,700 रुपये तसेच कार किंमत 6 लाख रुपये असा एकूण 7,40,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून प्रफुल्ल यन्नावार, निवृत्ती अल्लडवार दोघेही राहणार पुसद जिल्हा यवतमाळ या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे. माहूर सिंदखेड पोलीस ठाणे अंतर्गत गुटखा विक्री होत असल्याची चर्चा सुरू असताना माहूर तालुक्यात विक्रीसाठी येत असलेला गुटखा पोलिसांनी पकडल्याने गुटखा माफियात दहशत पसरली आहे. या कारवाईत सिंदखेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल आकाश सावंत, पोलीस हेड कॉन्स्टेबल लखुडे, कदम कांबळे, गजानन कुमरे, प्रफुल्ल पवार यांच्यासह पोलीस पुढील कारवाई करीत आहेत. प्रतिनिधी अंबादास मुक्ते, माहूर. नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.